नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच संदर्भामध्ये जिल्हा परिषदच्या किनगाव सर्कलमधून आपल्याला आता निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले आहे आणि रेलचेल पाहायला मिळते. उमेदवाराच्या रस्सीखेच पाहायला मिळते आणि त्यातच इच्छुक उमेदवार असलेल्या माजी पंचायत समिती सभापती अयोध्या काकू अशोकराव केंद्रे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्याकडून आपण एकत्रित जाणून घेणार आहोत की कशा संदर्भामध्ये त्यांची रणनीती असणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत आणि ते आता रणांगणामध्ये ते निवडणूक लढवणार आहेत का, सर्वप्रथम त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगता येईल का? हरिओम जगतजननी भारत मातेला मी सर्वप्रथम वंदन करते आणि आज या ठिकाणी विळेगाव आणि होटाळा या नगरीमध्ये मी आज या ठिकाणी आलेले आहे. कारण किनगाव जिल्हा परिषद महिला ओबीसी सुटले आणि त्यामुळे एक इच्छा आहे माझी की मी जिल्हा परिषद ओबीसी महिला असल्यामुळे मी निवडणूक लढणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका होऊ घातलेल्या या निमित्ताने मी आज या ठिकाणी होटाळा आणि विळेगाव या ठिकाणापासून सुरुवात केली आहे. किनगाव सर्कल या ठिकाणून ओबीसी महिला सुटलेला आहे आणि त्या निमित्ताने मी निवडणूक लढण्याची माझ्या मनामध्ये इच्छा झाली आहे आणि आम्ही मागणी पण केली आहे आमच्या पक्षाकडे आणि पक्ष मला हे तिकीट देणारच आहेत. कारण आम्ही गेली 20 वर्षापासून माझे पती अशोक काका केंद्रे यांनी पंचायत समिती सभापती, पुन्हा जिल्हा परिषद सदस्य आणि मी पण पंचायत समिती सभापती आणि अगोदर पंचायत समिती सदस्य हे पण झाले आहे आणि त्यासाठी मला नक्कीच तिकीट हे देणारच आहेत ही माझ्या मनामध्ये खात्री आहे. आणि आजपासून मी या गावाकडे म्हणजे जसं आता विळेगाव असतील, जो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे सर्कल असतील त्या सर्कलमध्ये मी प्रत्येक गावामध्ये जाऊन सहज सरळ भेट देणार आहे. माझ्या गावांना सांगणार आहे मी की या ठिकाणी मी निवडणूक लढणार आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी किनगाव सर्कल मधून त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मतदारांना आवाहन करतायत की मला मोठ्या संख्येनं जर निवडून द्याल त्या ठिकाणी विविध विकास कामाच्या माध्यमातून मी आपल्यासमोर प्रगट होऊ शकते. अशा संदर्भात त्यांनी जे विविध विकास कामं केले त्याच्या अगोदर 20 वर्षापासून अविरत ते समाजकार्य करतायत आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. संबंध अहमदपूर तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे, दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचं नाव आहे आणि अगदी देवाधर्म असतील, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जे राजकारण पाहायला मिळते, समाजकारण करून राजकारण केलं पाहिजे आणि समाजकारण केल्यानंतरच खऱ्या अर्थानं राजकारण कळतंय. या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं. त्यांची जे रणनीती असणार आहे पुढची, त्यांचे प्रमुख मुद्दे काय आहेत. आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि प्रचाराचा शुभारंभ हा विळेगाव आणि होटाळ्यापासून झालेला आहे आणि एकंदरीतच त्यांच्याकडून आपण पुढची रणनीती काय आहे ते जाणून घेणार आहोत. खरं म्हणजे मी आजपासून प्रचाराची सुरुवात केलेली आहे. कारण मी अनेक वर्षापासून गेली 20 वर्षापासून समाजसेवा करते. समाजसेवा करत असताना स्वतःच्या खिशामधून माणूस किती कुणाला काही देऊ शकत नाही, पण जेव्हा राजकारणाची जोड असते आणि त्या माध्यमातून आपण अनेक जणांचे कामं करू शकतो, त्यासाठी मी या ठिकाणी उभी टाकलेली आहे आणि मला नक्कीच ही निवडणूक लढायची आहे. पण मी एकटी नाही तर आपल्या सर्वांचे आशीर्वाद, सर्वांचं प्रेम मला मिळणार आहे ही मला खात्री आहे. कारण मी गेल्या 20 वर्षापासून ही सेवा करत आलेले आणि तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्या पाठीमागे राहणार आहे. म्हणून मी ही निवडणूक लढण्याची माझ्या मनामध्ये इच्छा बाळगली आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम मला नक्कीच मिळणार आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच हात जोडून विनंती करते. धन्यवाद एकंदरीत दिलेल्या माहितीबद्दल. आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या अयोध्या काकू अशोकराव केंद्रे जोडल्या गेल्या होत्या. माजी पंचायत समिती सभापती पद त्यांनी अगोदर भूषवलेलं आहे आणि एकंदरीतच त्यांना या राजकारणामधला प्रामुख्याने अनुभव असल्या कारणाने मला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलंय आणि महिला वर्गातून प्रचंड त्यांना प्रतिसाद मिळाला आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीतच विळेगाव आणि होटाळ्यामध्ये संबंध या महिला तुम्ही पाहता तर प्रचंड प्रमाणात त्यांना प्रोत्साहन मिळत आहे, त्यांना प्रतिसाद मिळत आहे आणि प्रखरपणे अयोध्या काकू या ठिकाणी लढतायत हे त्यांनी सांगितलंय. कारण जे विरोधक आहेत त्याच्याकडून अपप्रचार केला जातोय की अयोध्या काकू लढणार आहेत की नाही, ही साशंकता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि तेच दूर करण्यासाठी म्हणून या ठिकाणी एक प्रचाराचं निमित्त आहे आणि लोकांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या ठिकाणी ही जी प्रचार शुभारंभ चालू झालेला आहे. ज्येष्ठ महिला आहेत आपल्यासोबत, त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की एकंदरीतच अयोध्याताईच्या संदर्भामध्ये त्यांचं काय मत आहे. वटाळा गावचे नागरिक आहेत आणि त्यांचं काय मत आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत आपल्यासोबत. ही आमची आद्याबाई आमची जवळची आहे. त्यांना आम्ही भरपूर मत देऊन आशीर्वाद देऊन भरघोस मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपल्यासोबत जोडले होते सामान्य नागरिकांना सुद्धा अयोध्याताईच्या माध्यमातून आपल्याला मोठा प्रतिसाद मिळायला पाहायला मिळतो. त्याचबरोबर एकंदरीतच दुसऱ्या एक महिला जोडल्या त्याच्याशी आपण संवाद साधणार की एकंदरीत त्यांचं मत काय आहे अयोध्या काकूच्या संदर्भामध्ये. किनगाव सर्कल मधून त्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, काय सांगा.
आमचे आयद्या काकू अशी महिला कुठं नाहीत, जिल्हा परिषदला चांगली आहेत. सगळं आम्हाला त्याचं माहिती आहे. त्याचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं आहे. धन्यवाद. म्हणजेच अयोध्या काकूच्या पाठीमागं किनगाव सर्कलमध्ये मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच या निवडणुकीच्या रणांगणामध्ये विजय निश्चित आहे असं या ठिकाणी नागरिकांमधून आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेले आहेत दुसरे नागरिक आहेत बाळूभाऊ केंद्रे आपल्यासोबत जोडले गेले. त्याच्याकडून जाणून घेऊयात की अयोध्या काकूच्या संदर्भात त्याचं काय मत आहे, काय सांगतायत. महत्त्वाचं म्हणजे किनगाव जिल्हा परिषद सर्कल किनगाव निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता ओबीसी महिला सगळ्यात सक्षम महिला म्हटलं तर अयोध्या काकू केंद्रे. कारण काकूंनी 20 वर्ष समाजसेवा केली आहे आणि त्या माध्यमातून काकूची इच्छा सुद्धा नव्हती ही निवडणूक लढावी. मात्र सर्वसामान्य मायबाप यांनी या ठिकाणी एकत्र येऊन काकूला सांगितलं की काकू तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, कारण आमचा वाली कोण आहे, आमचा हक्कदार कोण आहे. म्हणून काकूला या ठिकाणी त्यांनी तयार केलंय. काकूची इच्छा नव्हती मुळामध्ये, पण काकूनी सांगितलं जर मला समाजाला आधार देणं होत नसेल तर माझं जीवन काय कामाचं आहे. म्हणून काकूनी सांगितलं जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत या समाजाला मी न्याय देईल. मात्र समाजकारणाला कुठं राजकारणी जोडा असावी, त्या माध्यमातून काकूचा हा फॉर्म या ठिकाणी भरण्यात येईल आणि काकूला प्रचंड मताने विजय करण्यात येईल असा या ठिकाणी विश्वास देतो. आणि खरोखरच सगळ्यात सक्षम महिला म्हटलं तर 20 वर्षे सेवा, दानशूर माता, अन्नपूर्ण माता, वृक्ष माता अशा अनेक उपाध्या काकूंनी प्राप्त केल्यात. फक्त आणि फक्त सेवेच्या माध्यमातून भक्ती शक्ती, आत्मशक्ती, जप तप अनुष्ठान, व्रतवैकल्य या माध्यमातून काकूंनी भक्ती सेवा केली आणि आज 20 वर्ष काकूंनी फक्त आणि फक्त समाजसेवेच्या माध्यमातून आपलं कार्यकर्तृत्व निर्माण केलंय. म्हणून किनगाव सर्कल जिल्हा परिषद अयोध्या काकू सारखं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून आज विळेगाव आणि घोटाळे या ठिकाणी येऊन भेटीगाठी दिल्या. अगदी खरोखरच मला आत्मविश्वास आहे, खात्री आहे काकू विजय होणार आणि काकूशिवाय पर्याय नाही. कारण ह्या पूर्ण अहमदपूर आणि किनगाव सर्कलनं पाहिले काकूचं राजकारण, जवळून पाहिले. म्हणून आपल्यासमोर एकच पर्याय आहे, फक्त आणि फक्त अयोध्या ताई. म्हणून माझ्या काकूला, माझ्या ताईला आपण सर्व निवडून देताल यात कुठलीही शंका नाही. काकू तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्स. धन्यवाद बाळूभाऊ एकंदरीत दिलेल्या माहितीबद्दल. त्याचबरोबर आपल्यासोबत घोटाळा गावचे नागरिक जोडले, त्याच्याशी आपण संवाद साधू की एकंदरीत त्यांचं मत काय आहे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये. ते अयोध्या काकूचे खद्दे समर्थक आहेत, त्याच्याकडून जाणून घेऊयात काय सांगतायत. मी प्रथम माझा परिचय करून देतो. मी विष्णुकांत वामनराव पवार, राणा घोटाळा. ह्या आमच्या किनगाव सर्कलमध्ये ओबीसी महिला या राखीव जागे सुटल्या आहेत. तरी आमच्या अयोध्या ताई काकू हे सक्षम आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांनी समाजकार्य हे केलेलं आहे. तरी त्यांना आमच्या गावातून भरभरून आशीर्वाद राहील ही नम्र विनंती. धन्यवाद. सर्व नागरिकांमधून या ठिकाणी उत्सुकतेचं वातावरण दिसतंय आणि निवडणुकीचं बिगुल वाजलंय. एकंदरीतच आपल्यासोबत आणखी ज्येष्ठ नागरिक जोडले गेलेत घोटाळा गावातून, त्यांचंही मत आपण जाणून घेऊयात काय आहे. अयोध्याताई केंद्रे ह्या सभापती सुद्धा होत्या. त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा 2.5 वर्ष सभापती पद बी पाहिलेलं आहे. त्यांनी जे काही कामं केली ती निस्वार्थपणे कामं केलेली आहेत आणि आता ओबीसी महिला अशा स्ट्रॉंग दुसऱ्या नाहीत. धन्यवाद. निस्वार्थपणे जर कोणी काम करत असेल तर राजकारणामधून अयोध्याताई अशोकराव केंद्रे हे निर्भीडपणे काम करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच ही माहिती आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.